ही म्हणतात मी डाएट करणार. एक तर येणं तर मोठं बोला गाणं म्हणून मी एक नवीन गाणं ऐकले. अभिजित बिचुकलेच ऐकले. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. फोन घे केला. अरे फोन घे की थोडं बघा माझं. नवीन काय नाही, वर्कआउट झालाय, घरी चाललोय आणि तीच तोंड तीच जिम. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तेच वाक्य. ह्याच गोष्टी सकाळी आणि संध्याकाळी पण बघायच्या. हा, सकाळ संध्याकाळ तेच. फक्त बघूया आज काय होते. बाकी नवीन काय विषय कुठं राहत आहे. काय आणलं? अंडी नाही आणली, आता आणणार. मम्मीनं पण आमच्या डाएट चालू केली माझ्या बरोबर. सगळी आम्ही एकत्र बारीक होणार. सगळी फुल पॉवर. हा, मम्मीचा आधी चालू आहे फुल पॉवर 24 आवर. घरात सगळी फिटनेस फ्री. नॉनव्हेज खायचं बंद. नॉनव्हेज खाणार म्हणजे सगळं चांगलं खाणार. बरोबर आहे का नाही? चांगलं खातोय म्हणजे बाहेरचं खाणार नाही असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे का नाही उगू? तुमचं कधी चालू होणार? तुमचं पहिला होऊ दे सरळ, मग आपलं ठरवू. काय नाका बुक्की मान ऐक. ही असली माणसं, यांचा काय उपयोग नसते. यांना टाकून ही दत्तक घेतलेला आहे हिचं म्हणून एवढं जरा सहन करून घ्यायला लागते. नाही उगाच कसं मनाला लागल ना तुझ्या. तिला आता सत्य मी आत्ता सांगायला लागलोय. हिला सत्य मी आत्ता सांगवली की तिला दत्तक घेतले. मनाला ठेच, तिच्या मनाला ठेच पोचल म्हणून डॅडी मम्मी सांगत नाहीत, पण मी सांगतो हिला. पळतीस काय? कशी आहेत काम? डायरेक्ट डाएट चालू म्हटलं अंड्याचा ट्रे उचलून आणली. सब कुछ मिलेगा ना. तर काय काम नसल्यामुळे परत आले जिमला. आणि यो पण इथंच आहे, करण पण इथंच आहे. आयुष्यात काय काम नाही, काय धाम नाही. आयुष्य जाणार इथंच. इथंच आयुष्य माझं. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर. आम्ही आता आलेलो आहे विंग्सला. मी डायटर आहे, मी काय खाणार नाही. अरे जा रे, मोठं बोल नको. मी मोठं बोललेलो बाहेरचं खाणार नाही काय नाही, पण समजून घ्या मला जगवत नाही, राहवत नाही. चिकन हेच माझं प्रेम आहे. बाहेरचं थोडं खोटं पण बोलतो. बाहेर खोटं नाही, सत्य. मी सत्य बोलतो, सत्य सोडून काही बोलत नाही. काय म्हणतात? मी सच बोलूंगा शिवाय शिवाय शिवाय. ही म्हणतात मी डाएट करणार. एक तर येणं तर मोठं बोला. कसं असते असं असं करते. बरोबर आहे. केवढा मोठा बर्गर आहे बघा. जाणार काय? शंभू शंभू माणसं असतात जगात. बर्गरच्या आतलं सगळं खाल्लंय, पण हे खाल्लेलं नाही. छान आहे, छान. टिल द मोटिवेशनल माणूस मोटिवेशन द्यायले युट्यूब चालू करा म्हणून याला, करणला. यांचं काय, माझं मोटिवेशन काय पूर्ण झाले म्हणून आम्ही जिम चालू केलंय. म्हणून आम्ही जिम चालू केलंय. खूप छान. मग बंद करताय? कधी बंद करणार? झोपेला रे. बॅग चोरीला गेल्या, उद्या कपडे पण जातील. गणेश आत्ता झोपू नकोस रे, गाडी चालवत असतो यार. असं का रे करतो एसीच्या वरात काय झोप लागते बघ. नाही पोर्श होईल आपली डिझायरची. घालशील कुणाच्या तर अंगावर. आपल्याला पण निबंध लिहायचं शिकायला लागेल. येतोय ना निबंध लिहिता? येते काय? निबंध लिहिता येते काय? किती पान लिहायचं? जेवढी माणसं उडवणार तेवढी पानं लिहायची. एक माणूस पुढे टाकलाय आणि 10वीला ऑनलाईन झालं. काय उपयोग नाही अशा शिक्षणाचा. काय उपयोग नाही. मी बघा सगळं पेपर देऊन पास झाले. एकच हुशार विद्यार्थी आधी पाटील. तोंडात आईस्क्रीम, कुल्फी. मी शांत बसल्या, पण मम्मीला आता कसं सांगू? तुम्ही बाहेरनं फोन आले आणि मम्मीनं केल्या घरात आंबोळी. तर फोनवर बोलायला तोपर्यंत पळून जाय भागो. आता जात आहे अश्विनकडे. अश्विन म्हणजे अभिजित बिचुकले आमचे कोल्हापूरचे. तर त्यांच्याकडे जात आहे. तेव्हा आजारी, तेव्हा 80% वेळ आजारीच असते. तर चालले त्याकडं. बघू त्याला काय काय घेते. त्याला जरा खायला घ्यायचं आहे. खिचडी घेतो त्याला खायला. व्हेज बिर्याणी खाऊ काय विचारालता. अरे म्हटलं बेटा आजारी आहेस, कायमचंच आजारी होशील, झोपशील कायमचं. डायरेक्ट इथनं 12 वेळेस जेवण खायला लागलं आम्हाला. तर त्याला खिचडी घेऊन चाललोय, म्हणजे खिचडी घ्यायला चाललोय. दाल खिचडी
इथं आलतो तंदूर कॉर्नरला पार्सल घ्यायला भाई कबड्डी भाई आजारी सवय काय तब्येत कशी दिसायला एवढ्या दिवसानं भेटलीस वाढे का नाही झाले का नाही झाले 100% जमले तू आणि राजने ठरवलाय काय पेपर झाल्या आजारी पडायचं रोज रे कशात जेवणात टाकू काय साईडला गाणं म्हणून मी एक नवीन गाणं ऐकले अभिजित बिचुकलेचं ऐकले इकडे बस की सांगतो प्लीज नको ना ऐक की सांगतो बस इथं सांगतो अगं बस की इथं सांगतो कान काय बस इकडं भेटतो ते गाणं ऐकलंस काय तिच्या विना आता मला करमत नाही मी तिच्यावर प्रेम करीतो तर बोलायला मी भीतो कसं नाही गाणं ऐकलीस ना कसं आहे तर ही कपडे तिला दान केल्यात रस्त्यावर नाही डॅडींची कपडे डॅडींच्या कपड्यांना तू असं डॅडीने हिला दान केले आता लक्षात ठेव आता इमोशनल ब्लॅकमेल हे चिटिंग आहे भांडणात हे काय बरोबर नाही मम्मा हे रोज करताना मम्मी हे बघा मम्मीला लगेच हाक हे दररोजच आहे लगेच मम्मीला हाक मारायचं म्हणला की तो रस्त्यावर मला कोणीतरी दान केलं असं म्हणलं डॅडींच्या टी शर्टला आवाज बघा तिला कोणतं काय तर बोललं असंच असते हिचा काही उपयोग नाही कपड्याला असं म्हणलं गेलं भांडण लावायला रडके मुगे मम्मी पण म्हणाल्या भांडण लावत्या रडके तर आता डोकं दुखाले म्हणून मम्मी मस्त माझा मसाज करून द्यायला हे सुख आहे ते तुम्हाला कुठंच मिळणार नाही जगात आपलं मस्त पण हे डोक्यात आणि मार खायला लागते तेवढं किरकोळ चालवून घ्यायला लागते चला तर गाईज बाकी आजसाठी एवढंच हे टकल्यावर आल्यावर हे जाग चला तर गाईज आजसाठी एवढंच भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय बाय